जय भीम नवबुद्धाय घेऊया आजच्या बातम्यांचा आढावा। किवळे देहूरोड परिसरातील श्रीकृष्णनगर जय भीम मैदान या ठिकाणावरील नियोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची जागा आहे। त्या जागेवर मधोमध आमदार फंडातून सिमेंट काँक्रिटीकरणाचा रोड बनवण्यात आलाय। त्यावरून आंबेडकरी समाजातील भावनांचा अनादर केल्याने सर्व आंबेडकरी समाजामध्ये असंतोष निर्माण झालाय। त्यामुळे जय भीम मैदानात सर्व एकवटले। श्रीकृष्णनगरमध्ये राहणारा संपूर्ण वाल्मिकी समाज व आंबेडकरी समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये म्हणून आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून सांस्कृतिक भवन व रोड दोन्हीही होत असल्याने आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून तोडगा काढत सामंजस्यपणाने चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यासाठी आमदारांचे प्रतिनिधी अतुल मराठे यांनी उपस्थिती दर्शवली। दोन्ही समाजाच्या वतीने आंबेडकर भवन व्हावे म्हणून तोडगा काढण्यात आलाय व लवकरात लवकर सांस्कृतिक भवन सुरू करण्यात येईल असे आश्वासन आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून त्यांचे प्रतिनिधी मराठे यांनी सांगितले। जय भीम नमोबुद्धाय। मी विकास कडलक, लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलवरून आज आपण थेट पुणे जिल्ह्यातील देहूरोड शहर आणि विकासनगर किवळेच्या मध्यवर्ती आहोत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे हे टोक आहे, तसंच देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचं देखील टोक आहे। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सांस्कृतिक भवनासाठी जी नियोजित जागा आहे त्या नियोजित जागेवरती आपण आहोत। अनेक दिवसापासून या नियोजित जागेवरती एक सांस्कृतिक भवन व्हावं, गोरगरिबांचा कार्यक्रम या ठिकाणी व्हावं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर इथे जवळच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी बुद्धमूर्ती ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोड या ठिकाणी बसवली त्याच्या काही अंतरावरती हे सांस्कृतिक भवन बनवण्याचा निश्चय या ठिकाणी देहूरोड आणि विकासनगर किवळेवासियांनी केलेला आहे। तसंच हेच सांस्कृतिक भवन काही पुढील भागात आपण पाहतो की कॅमेरामॅन जे आहेत आपल्याला ते पाठीमागचं दृश्य दाखवतील। ज्या ठिकाणी पाठीमागे एक झाड आहे त्या झाडाच्या ठिकाणी सांस्कृतिक भवन होतं आणि ते सांस्कृतिक भवन पाडल्यानंतर सदरची जी जागा आहे ही सांस्कृतिक भवनासाठी मागण्याची जी सुरुवात झाली आणि हे सांस्कृतिक भवन ह्या जागेवर व्हावं त्यासाठी नियोजित जर आपण पाहिलं तर ह्या सांस्कृतिक भवनाची जी जागा आहे त्याला नियोजित असं वॉल कंपाऊंड देखील आपण पाहतो की बनवलेलं होतं, ते देखील आज त्या ठिकाणी नाही आहे। आपण पाहतो की या ठिकाणी आनंदराज आंबेडकरांच्या हस्ते या सांस्कृतिक भवनाच्या नियोजित जागेचं उद्घाटन झालं होतं। त्यांचा देखील फलक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, पंचशीलचा ध्वज पाहायला मिळतोय। या ठिकाणी हे जे बुद्धांचे विचार आहेत, बाबासाहेबांचे विचार आहेत या ठिकाणाहून पेरण्याचं काम या ठिकाणचे सर्व समाजातील लोक करत आहेत। पण मध्यंतरी आपण पाहतोय की काही ठिकाणी जे आहेत तर आपण दृश्य बघतोय की ह्या ठिकाणी एक जो रोड आहे सिमेंटचा रोड बनवलेला दिसतोय, मध्येच सिमेंटचा रोड म्हणजे सांस्कृतिक भवनाची जी जागा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एवढा विरोध का असा हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। आपण पाहतोय की काही नागरिक आहेत जे या ठिकाणी आलेले आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा शौचालय सभा मंडप असेल किंवा लग्न गोरगरिबांचे लग्न होत असेल, पार्किंग असेल, काही त्याचं नियोजन झालं पाहिजे ना। रस्त्याला कोणाचा विरोध आहे? मधातूनच का काढा तुम्ही रस्ता, असं थोडंच आहे की तुम्हाला आम्ही तिकडनं म्हणतो मधातूनच रस्ता काढा, पण थोडं मागं पुढे सरकून तो रस्ता झाला पाहिजे अशी आमची विनंती होती। तर परस्पर 15 दिवसापूर्वी हा सिमेंट काँक्रीटचा रस्ता झालेला आहे। तर आम्ही त्या लोकांना इथं येऊन विरोध केला नाही। आम्ही सन्माननीय देहूरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयजी वाघमारे साहेबांना ह्या गोष्टीची परवा कल्पना दिली। रात्री 9:30ला त्यांच्याकडे गेलो, सर असा विषय झाला आहे। जे आमदारांचे प्रतिनिधी अतुल मराठे होते त्यांच्या संपर्कात होतो का हे कुठेतरी थांबवा आणि पर्यायी मार्ग आपण याच्यातून काढूया। पण कॅन्टोन्मेंट बोर्डनं हात वर केले। अतुल मराठेंच्या माध्यमातून ते म्हणले, मग काल आमदार साहेबांसोबत चर्चा झाली। 11 वाजता आमदार साहेब येणार होते। आमदार साहेब म्हणले तुम्ही काळजी करायची गरज नाही, मीच करतोय। आणि अतुल मराठे पण म्हणले आम्हीच करतो। तर माझी दोन्ही समाजाच्या वतीनं अशी विनंती आहे, आंदोलन करणे हा काही फार मोठं हे नाही आहे, पण आजचं जे आंदोलन होतं हे जनता कालपासून रात्री 12 वाजता काम चालू होतं। त्याच्यामुळे इथं काय काम चालू आहे त्याच्यामुळे बौद्ध जनता, तमाम आंबेडकरी जनता संताप व्यक्त केला होता की उद्या आपण आंदोलन करूया। आणि देहूरोड पोलीस स्टेशनला जर माहीत नसेल की आम्ही एकत्र जमा करतो आंदोलन होते आमचं, तर हे मग आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याची पोलीस मित्राची भूमिका आम्हाला हे वाटतं। त्याच्यामुळे PI साहेबांना सकाळी जाऊन मी पत्र दिलं का साहेब एकत्र लोक जमणार आहे, उद्रेक होऊ शकतो, उद्या भांडणं पण होऊ शकतात। तर त्या संदर्भात इथं आम्ही आलोय। आज देहूरोड पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघमारे साहेब असतील, त्यांचे दुसरे सहकारी भंडारे साहेब असतील, LIBचे सावंत साहेब असतील आणि सर्वात महत्त्वाचं ज्यांच्या माध्यमातून 1 कोटीचं भवन या ठिकाणी आम्ही 2 कोटीची मागणी करणार आहे बरं का साहेब, आम्ही 2 कोटीची मागणी करणार आहे। तर त्यांच्या माध्यमातून हे भवन होते। खऱ्या अर्थानं आमच्या 4 नंबर वार्डाचा विकास बरं का देहूरोड कॅन्टोन्मेंटने केला, आमदार साहेबांनी केलेला आहे। मी आज प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो, या वार्डाचा नगरसेवक होण्यापूर्वी मी वाल्मिकी समाजाशी माझा परिवार एकनिष्ठ जुडलेला आहे। श्रीकृष्ण नगर वसाहत हे आमचं माहेरघर आहे
आमचं घर आहे आणि या ठिकाणी सुदैवानं सगळ्यांच्या कृपेनं त्यांच्याच नाही ऑल सगळ्यांच्या कृपेनं मी नगरसेवक झालेलो आहे. ही जागा चुकीच्या पद्धतीनं चालली होती, ती आपण थांबवली. ही जागेचं नियोजन आजचं नाही आहे. मी फार पूर्वीचं श्रेय सिद्धार्थ चव्हाणजी, धर्मपाल तंत्रपाळे आपल्या सर्व ग्रुपला देतो आहे. या ठिकाणी सांस्कृतिक भवन झालंच पाहिजे. आमदार साहेबाच्या माध्यमातून आता 1 कोटी नाही 2 कोटी ते भरपूर देतील. परंतु जो रस्ता आहे, वस्तीच्या लोकांना सार्वजनिकमध्ये शौचालय असेल, ड्रेनेज असेल, PCC असेल आणि रस्ता हे झालं पाहिजे. सांस्कृतिक भवनाला जो रस्ता आहे त्या रस्त्यासाठी जर थोडं ॲडजस्टमेंट करायची वेळ आली तर नक्की श्रीकृष्णनगर वसाहत आपण पुढाकार घेऊन त्या ठिकाणी पुढे येतील. इथे कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही आणि श्रीकृष्णनगर वसाहत सांस्कृतिक भवनाच्या 100% 101% बाजूनी आहे. आणि हे आमदार महोदयांच्या प्रतिनिधींना, अतुलभाऊ मराठीजींना सांगतो की ताबडतोब त्याचं भूमिपूजन आणि कामाला सुरुवात करावी. आता आचारसंहिता संपलेली आहे, बऱ्यापैकी आचारसंहिता संपलेली आहे. वाघमारे सरांना सांगतो की कॅन्टोन्मेंट बोर्ड बिलकुल निगेटिव्ह आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये ह्या वार्डासाठी, या लोकांसाठी माझं नेहमीच भांडणं होतात. माझं वैयक्तिक लढाई नसते, पण ते लोक लगेच जातीवर उतरतात आणि ते वाल्मिकी लोक हे आमचेच लोक आहेत, हरियाणातून आलेत. ते सगळे साफसफाई करून बिचारे कष्ट करतात, मेहनत करतात आणि त्यांच्यासाठी आम्ही भांडत असतो नेहमी. तर ते कॅन्टोन्मेंट बोर्डाचं सुद्धा आपण सिरियसली थोडंसं ते डोक्यात ठेवावं. त्याच्यासाठी मोठं जन आंदोलन आम्ही करणार आहोत. परंतु सांस्कृतिक भवन आणि श्रीकृष्णनगर वसाहत असा वाद ना काल होता, ना आज आहे, ना उद्या राहणार. एवढं मी या ठिकाणी या वार्डाचा प्रतिनिधी म्हणून, आता नगरसेवक तर आहेच आहे, पण ह्या कुटुंबाचा, आपल्या समाजाचा जसा मी आहे तसा या वस्तीचा सुद्धा प्रमुख घटक म्हणून मी आपल्याला शब्द देतो, प्रॉमिस देतो आहे की भविष्यात कोणताही वाद होणार नाही आणि सांस्कृतिक भवनाचं काम चालू करा. तिथे जर रस्त्यासाठी काय ॲडजस्टमेंट करण्याची वेळ आली तिथं मी, संतोषभाऊ चौगुले, त्यांची टीम, राजेंद्र लोट, वाल्मिकी समाजाचे नेते, त्यांची सर्व टीम आम्ही आपल्यासोबत आहोत. धन्यवाद. जय भीम, जय वाल्मिकी, जय महाराष्ट्र. हा विषय आमदारापर्यंत कालच पोचलेला आहे. पूर्वी 1 वर्षापूर्वी ते रस्त्याचं काम, ड्रेनेजचं काम श्रीकृष्णनगरमधलं मंजूर झालं आहे. सांस्कृतिक भवनाचं काम पण सर्व मान्यवरांनी आमदार साहेबांच्या कानावर घातलं होतं. त्यांना आपण सांगितलं पावसाळ्याच्या अधिवेशनात आपण त्याला मान्यता, फंड उपलब्ध करू. त्यानुसार आपण त्याला येत्या पावसाळी अधिवेशनाला तो मुद्दा मांडून त्याला फंड उपलब्ध करणार आहोत आणि जेव्हा फंड उपलब्ध होईल तेव्हा त्याचं आपण भूमिपूजन करणार. तसं आपण काय भूमिपूजन करणार नाही. ते आमदार साहेबांचं तसं कधी करत नाही. जेव्हा फंड पडेल तेव्हा आपण त्याचं चांगलं दिमागदार भूमिपूजन करू आणि कामाला सुरुवात करू. जर काय लोकांना सगळं सांगितलं की हा रस्ता आहे आपण केला, आपल्याला समाजाच्या, वाल्मिकी समाजाच्या मंदिराचं पण काम करायचं आहे, हे दोन्ही करत असताना रस्त्याची जर काय अडचण आली तर थोडा इकडं तिकडं सरकायला लागला तर तो आपण सरकून घेऊ. हे सगळ्या समाजाच्या लोकांना मान्य आहे. त्यामुळं आज हा इथं जे काय वाद नव्हता, आंदोलन नव्हतं, काय नव्हतं, ही फक्त चर्चा करण्यासाठी आम्ही सगळे इथं आलो होतो. आपण पाहिलं की दोन्ही समाजाच्या ज्या चर्चा आहेत ते व्यवस्थितरित्या या ठिकाणी पार पडलेल्या दिसत, पण दोन्हीच्या कुठंतरी भावना जी आहे, उद्रेक आहे, कुठंतरी दोघांच्या मनामध्ये कुठली ना कुठली खतखत आपल्याला पाहायला मिळालेली आहे. हे जे सांस्कृतिक भवनाचं काम जेवढ्या लवकर सुरू होईल तेवढ्या लवकर ह्या दोन्ही समाजामधला जो वाद आहे तो निवळलेला आपल्याला दिसेल. पण एकंदरीत आपण पाहतोय की आज जे काय आहे, लोकसभाचं निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मंत्रिमंडळाची चढाओढ आणि त्यात संपूर्ण महाराष्ट्राच्या आमदारांची चढाओढ ही आपल्याला पाहायला मिळाली. त्यामुळे आज आमदार या ठिकाणी आलेले नाहीत आणि जर आपण पाहिलं तर ही जी सांस्कृतिक भवनाची जी जागा आहे ही नक्कीच नियोजित जागा ह्या पूर्ण समाजाला इतक्या वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ही मिळेल का, हा मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होतो आहे. आपण पाहतोय की आज या ठिकाणी दोन्ही समाजाच्या चर्चा घडल्यानंतर काय होईल ह्याच्या पुढील वृत्तांत आपण पुढील बातमीत देणार आहोत. तोपर्यंत आपण या ठिकाणी तुर्तास थांबणार आहोत. दोन्ही समाजाच्या अपेक्षा आहेत की या ठिकाणी सांस्कृतिक भवन व्हावं, पण ते होईल का, कित्येक लवकर होईल का, समाजाला अनेक वर्ष पुन्हा प्रतीक्षा करावी लागेल, हा मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होतो आहे. मी विकास कडलक, कॅमेरामॅन भारतचा. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून इंडिया आघाडीतून काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज निवडून आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की जनतेचे छत्रपती शाहू महाराजांच्या घरावर किती प्रेम आहे ते दिसून आले. या यशाचे श्रेय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील, उद्धव ठाकरे, शरद पवार, वंचित बहुजन आघाडीचे आणि मित्र पक्षांचे आभार मानले. त्याचबरोबर नुकतेच निधन झालेले आमदार PN पाटील यांची आठवण झाल्यानंतर ते भावुक झाले. गड आला पण सिंह गेला, अशा शब्दात त्यांनी आपले मत व्यक्त केले. वाटतोय की आपल्या सगळ्यात जुन्या पक्षात, भारताचा जुना पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष, जो स्वातंत्र्य पूर्वी काळात सुद्धा ॲक्टिव्ह होता आणि त्याच्यामुळे
ज्यांचं स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये मोठा वाटा आहे अशा पक्षातून मी निवडून आलो ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. माझं विजयाचं श्रेय जनतेला तर देणारच देणार. पण बंटी पाटील आहेत, लालूजी आहेत, संभाजी आहेत आणि आपण सगळे खरं तर आपल्यासाठी जेव्हा तुम्हाला मिळत होतं त्यावेळी तुम्हाला गोष्टीची चर्चा चालू झाली त्यावेळी शरद पवार आले होते, ठाकरे जे आले होते आपल्याला विजयाची निवडणुकीला सुद्धा आम्ही येणार असं ते म्हटलं. आज काय त्यांच्याशी संपर्क वगैरे झाला तुम्हाला अभिनंदनाचा फोन केला नाही, काही अजून काही कॉन्टॅक्ट झालेला नाही आहे आणि नाही आज काही मिरवणूक वगैरे करायचा प्रयत्न नव्हता. साधारण 1998-99च्या दरम्यानची आपली इच्छा होती की लोकसभेत जायची, साधारण 25 वर्षानंतर आज पूर्ण होताना पाहायला मिळते. काय भावना आहेत आपल्या? त्यावेळेस निश्चित थोडे होते पण नंतर मध्यंतरी नव्हती आणि पुन्हा आपोआप झाले. आणि आपल्या या विजयामध्ये PN पाटलांचा एक मोठा वाटा आहे आणि म्हणूनच आपण एक असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. गड आला पण सिंह गेला. राजश्री शाहू महाराजांचा विचार असा तुम्ही संसदेत पोहोचवणार आहात, कशा पद्धतीने यापुढे कोल्हापूरला तुम्ही मार्गदर्शन करणार आहात, कसं पुढे घेणार? विकासाच्या दृष्टिकोनातून सगळ्यांबरोबर आपलं बोलणं होईल, त्याच्यात प्रायोरिटीज ठरतील आणि जे लोकसभेच्या पातळीवर कामं करायचे असेल ते केल्या जातील आणि जे स्टेट लेवलला जे करायचं असेल तेही सुद्धा होईल आणि स्थानिक पातळीवर सुद्धा होतील. ते प्रायोरिटीज आपल्याला ठरवाव्या लागतील आणि जनतेच्या हिताच्या जे कामं आहेत ते त्यालाच प्रायोरिटीज अर्थात मिळतील. आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा नैत्रदीपिक असा विजय या ठिकाणी झालेला आहे. काँग्रेसचा अध्यक्ष या नात्यानं इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेते मंडळींचे मी आभार मानतो. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातल्या स्वाभिमानी जनतेचे आभार मानतो की हा पुरोगामी विचार सर्वसामान्यांना नेतृत्व राजश्री शाहू महाराजांनी या ठिकाणी आजपर्यंत दिलं आणि तोच विचार आदरणीय शाहू महाराजांच्या माध्यमातून खासदारकीच्या रूपानं आज दिल्लीला जाणार आहे. आणि आम्हाला अतिशय आनंद वाटतो की कोल्हापूरकरांनी हा अत्यंत एक चांगला निर्णय त्या ठिकाणी घेतला. तब्बल 1,52,000चं मताधिक्य EVMच्या मोजणीमध्ये झालेलं आहे. पोस्टलची मोजणी अजून चालू आहे, ती 18,000 मतांची पोस्टलची मोजणी 1 तास 2 तासामध्ये संपेल. त्यामध्ये देखील आम्हाला खात्री आहे की हे मताधिक्य वाढेल आणि म्हणून या निमित्तानं सर्व घटकांचे ज्यांनी अहोरात्र गेले 50 दिवस प्रयत्न केले, या चंदगडपासून करवीरच्या शेवटच्या तालुक्यापर्यंत या ठिकाणी प्रयत्नाची पराकाष्ठा लावली, त्यांच्या मनापासून मी धन्यवाद देतो. त्याचबरोबर या विजयामध्ये आज आदरणीय स्वर्गीय PN पाटील साहेब असते तर हा आनंद आणि द्विगुणित झाला असता, कारण की पहिल्यापासून या सगळ्या प्रक्रियेमध्ये ते माझ्याबरोबर त्या ठिकाणी होते. त्यांचं स्मरण करणं हे आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. परंतु खऱ्या अर्थानं आज देशामधलं वातावरण आपण बघतोय, एक्झिट पोल कसे आले काय आले आज, परंतु लोकांनी निर्णय घेतला आणि आज निश्चितपणे महाविकास आघाडीचं राज्यातलं वातावरण हे अत्यंत उत्कृष्ट झालेलं आहे आणि कोल्हापुरातून त्याची चांगली सुरुवात झाली याचा आम्हाला आनंद. पवई मुंबई येथील निरांजन हिरानंदारी या बिल्डरने गेल्या 25 वर्षापासून त्याच्याकडे कार्यरत असलेल्या 70% दलित असलेल्या व्यक्तींवर अमानुषपणे अत्याचार केलेला आहे. त्यांना देव केलेल्या झोपडपट्ट्या नाकारून त्यावर बळजबरीने बुलडोझर चालवून एका मुलाचा करुण अंत झालाय व काही महिला गंभीर जखमी झाल्यात. या संदर्भात दलित समाजाने निरांजन हिरानंदानी याच्यावर कठोर कारवाई करावी व पीडितांना न्याय द्यावा अशी मागणी केलेली आहे. बाबासाहेबांनी आम्हाला जे सामाजिक न्याय दिला, त्या बाबासाहेबांच्या लेकराला रस्त्यावरती काढलेलं आहे. त्यांच्या डोक्यावरती छत नाही,
अनेक तरुण रक्तबंबाळ झालेत. आमच्या महिलांना अवघड जाग्यावरती मारहाण केली आणि मारहाण करणारे या सरकारचे पोलीस गुंडे आहेत. महिलांनी सुद्धा महिलांना मारलेलं नाही तर पोलिसांनी मारलंय. आज 30 वर्ष झाले लोक या ठिकाणी राहतात. एका बिल्डरच्या घशात ही जमीन घालण्यासाठी हे सगळे असणारे बाबासाहेबांचे लेकर रस्त्यावरती काढले. आज ही लहान लेकर महिला या ठिकाणी एकदम हातबल झाल्यात. 20-20 लाख रुपये भेटले वगैरे अफवा आहेत. त्याच्यामध्ये सगळ्या अफवा केलेल्या आहेत. काही 1-2 जणांना विकत घेऊन या सगळ्या लोकांना रस्त्यावरती पाठवलेलं आहे. आम्हाला आज माहीत झालंय की देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री होते त्यांनी जो काल राजीनामा दिला त्याच्या पाठीमागं आजची लाठीचार्ज आणि हिरानंदानीला जमीन द्यायची होती म्हणून काल त्यांनी राजीनामा दिला. त्याच्यावरती काही येऊ नये म्हणून त्यांनी काल राजीनामा दिलाय. आणि या बिल्डरनी सुपारी देऊन पोलिसांना पाठवून या लोकांना बीएमसीच्या मार्फत हल्ला केला. सगळं चुकीचं आहे, सांगण्यात आलेलं आहे. सगळ्यात चुकीचं आहे. इथली भाड खाऊ मीडिया, इथली भाड खाऊ मीडिया आहे. आया बहिणींच्या पिंढऱ्यावरती रक्त आहे. कोणत्या मीडियाने दाखवा हिम्मत असेल तर पायावरती वळत. बीएमसीवर हल्ला केला, पोलिसांवर हल्ला केला. मीडियाने पैसे घेतलेले आहेत, मीडियाने हे घडून आणलेलं आहे. मीडियामध्ये दम असेल तर त्या गेटवर बसलेत. त्यांनी इथं येऊन हे चित्रण दाखवावं. या बिल्डरचे पैसे मीडियाने घशात घातलेत, पोलिसांनी घशात घातलेत, कोर्टाने घशात घातलेत. आज कोर्ट बंद आहे, आम्ही स्टे आणू शकत नाही म्हणून आज यांनी हे केलं. बरोबर आहे. जज सुट्टीवर गेलेत गोव्याला फिरायला म्हणून आज यांनी आमच्यावर अवस्था आणली. त्यांच्या दम नाही कोर्टामध्ये यायचं म्हणून हिटलरशाहीपणाने हे काम आता सर तुमची पुढची रणनीती आक्रमक आहे. ज्या हरामखोरांनी आमच्या आया बहिणीवर हात उगारलाय त्याची नोकरी घातल्याशिवाय शांत बसणार नाहीत. ह्युमन राईटचा आदेश आहे म्हणता. ह्युमन राईटचा, एक मिनिट थांबा, ह्युमन राईटचा आदेश आहे का? आया बहिणीला मारायचा आदेश आहे का? हुकुमशाही करायचा आदेश आहे का? दादागिरी करायचा आदेश आहे का? ह्युमन राईट्सला न्याय देण्यासाठी तुम्ही दुसऱ्या ह्युमन राईट्सला या ठिकाणी त्यांचा अधिकार हिसकावून घेताय. हे किती रुपयाची डीलिंग झाली? कमिशनर याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे, गृहमंत्री इन्व्हॉल्ड आहे, मुख्यमंत्री इन्व्हॉल्ड आहे आणि या सगळ्यांनी मिळून आमचं असणार या ठिकाणी आज रक्त सांडवलेलं आहे. आया बहिणींचे डोके फुटले, डोके दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे. हिम्मत मीडियामध्ये दाखवायची नाही. इथं पतंजलीच्या रामदेव बाबाला गोमूत्राची कंपनी टाकायला नागपूरला 500 एकर जमीन देता आणि दलितांना राहायला एक तुकडा देऊ शकत नाही. त्यांचा आरोप लावता 20 लाखाचा. हे लहान लहान लेकर हे आहे. आया बहिणी कुत्र्यासारखं मारलंय. ते मीडिया पुढे यायला घाबरतायत. एवढं भयान मारलंय. तुम्ही काय आवाहन कराल या मोमेंटला मी आवाहन करतोय की हा मुद्दा राज्यव्यापी झाला पाहिजे. राज्यव्यापी आंदोलन छेडणार. हे जे काय पवाईचं प्रकरण आहे पवाई पुरतं मर्यादित नाही, महाराष्ट्रातलं प्रकरण करून टाकणार. अरे एक समाजाचे लोक नाही, त्यात बहुजन आहेत, सगळे बहुजन आहेत. सरकार कुणाची? काय चालू काय? अरे तुम्हाला काढायचं तर नोटीस द्या, तुम्हाला काढायचं तर लिगल प्रक्रिया करा, तुम्ही कोर्टामध्ये जा. या ठिकाणी असणारं कोर्ट बंद आहे म्हणून आम्ही स्टे आणू शकत नाही म्हणून नाटक केलं. तुम्हाला माझ्या मोबाईल मधला मी GR देतो मीडियाला. त्यांच्या दम असेल तर तो GR दाखव. जून ते सप्टेंबर या पावसाळी कालावधीत एकही घर पाडता येत नाही असा शासन GR आहे. मग आज कसं काय तुम्ही जून मध्ये घर पाडलं? हे सगळे आरोपी आहेत. या पोलिसांवरती 307चे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि हिरानंदानीवरती अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. गृहमंत्र्याची अॅट्रॉसिटी आहे, मुख्यमंत्र्याची अॅट्रॉसिटी आहे आणि या ठिकाणी हिरानंदानीची सुद्धा अॅट्रॉसिटी आहे. या सगळ्यांनी जातीवाद केलेला आहे. केवळ आम्ही दलित आहेत, आमचा वास यायला लागला की काय म्हणून तुम्ही आम्हाला हाकलताय. आज GR आहे. आज मला सांगा उघड्यावर आहे बाजूस, हा पसारा उघड्यावर आहे. हे घ्या, हे उघड्यावर आहे. ही माऊली आमची बहीण होईत लहान लेकराला घेऊन उभा आहे. पावसाळा आहे, पावसाळा.
आज पावसाळा आहे, आता 1 घंट्याने पाऊस येईल, उद्या पाऊस येईल. हे पावसात कुठं जाणार आहेत हे संसार घेऊन? पियाला पाणी नाही, काही नाही. बाबासाहेबांची मूर्ती रस्त्यावर ठेवावी लागली आमच्या या देशात. बाबासाहेबांच्या देशात बाबासाहेबांची मूर्ती रस्त्यावर ठेवावी लागली. आणि बोलाय गेलं की तुम्ही कोम्बिंग करता, महिलांना घुसू मारता. हिंमत नाही, त्याच्यामुळे असं घेरल्याने यांनी जालियनवाला बाग हत्याकांड करण्याचा प्रयत्न केला. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। हुआ बहू, माँ पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। कोल्हापूर शिवसेना शिंदेगडाचे खासदार संजय मंडलिक, खासदार धनंजय महाडिक तसेच अन्य प्रमुख नेत्यांची खासदार मंडलिक यांच्या रुईकर कॉलनीतील बंगल्यात बैठक संपन्न झाली। यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार संजय मंडलिक म्हणाले, पराभव मान्य असून यापुढे जनतेची कामे करत राहू। तसेच त्यांनी श्रीमंत शाहू यांचे अभिनंदन करून यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी खासदार धनंजय महाडिक म्हणाले, शाहूंच्या बद्दल सर्वांना आदर असल्यामुळे त्यांना त्यांचा फायदा मिळाला आहे। माहितीचे उमेदवार मान्य या हे काल पराभव झाले, परंतु या लोकसभा मतदारसंघातून त्यांना जवळजवळ 6 लाख मतं मिळालेली. त्याबद्दल सर्वप्रथम मी कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम नागरिकांचे मतदारांचे मनापासून आभार मानतो. या निवडणुकीमध्ये कोल्हापूरचा निकाल झाला, असंच काहीसं चित्र संबंध देशभर आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आता वेगवेगळ्या राज्यांची समीकरणं वेगवेगळी आहेत, वेगवेगळ्या राज्यातील समस्या वेगवेगळ्या होत्या, म्हणजे घटक पक्ष होते, त्यामध्ये अंतर्गत काही कुरकुऱ्या होत्या. त्यामुळं संबंध राज्यामध्ये काही फटका बसला असते. महाराष्ट्रातला जर विचार केला तर काही ठिकाणी मराठा आंदोलनाचा फटका बसला, काही ठिकाणी शेतमालाचे दर, कापूस, कांदा या विषयाचा फटका बसलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शक्ती मार्गाचं थोडंसं चित्र दिसलेलं. अशा अनेक कारणं आहेत. सर्वात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे समोर उमेदवार काँग्रेसचे होते, ते कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती होते आणि त्यांच्याबद्दल एक आदर कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना निश्चितपणे आहे. त्याचाही फायदा त्यांना झालेला आहे. म्हणून हा जो निर्णय झालेला आहे, हा पराभव आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. पराभव जरी झाला असला तरी त्याचे चिंतन करणं, त्याचं आकलन करणं हे धर्मप्राप्त आहे. आम्ही भविष्यामध्ये या सगळ्या बाबींचा आकलन करू, भविष्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कार्यक्रम करण्याचा निर्णय घ्यायचा. तुमच्यामध्ये ॲनालिसिस काय आहे? काय नेमकी ते पहा, ॲनालिसिस अनेक प्रकारे करावं लागेल. राज्य पातळीवर, केंद्र पातळीवर. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये जे चित्र झालं, एका वाक्यात सांगायचं झालं तर काँग्रेसने या देशावर 68 वर्ष राज्य केलं आहे. परसेप्शन क्रिएट करण्यामध्ये, नरेटिव्ह सेट करण्यामध्ये ते चॅम्पियन आहे. या निवडणुकीमध्ये त्यांच्याकडं कोणताही विकासाचा मुद्दा नव्हता, काही ध्येय धोरण नव्हती, काही भविष्य नव्हतं. म्हणून त्यांनी संविधान बदलणार आणि महागाई, बेरोजगारी अशी काही कार्ड मोठ्या प्रमाणात त्यांनी वापरली आणि त्याचा परिणाम काहीसा मतदारांवर झाला आहे. सर्व नेते मंडळींचे आभार मानण्यासाठी बैठक बोलवली होती.
अतिशय मनापासून सर्व घटक पक्षाच्या सर्वच नेते मंडळींनी कार्यकर्त्यांनी अतिशय जिद्दीनं काम केलं. त्याबद्दल उमेदवार म्हणून माझ्या पक्षाच्या वतीनं आभार मानण्यासाठी बैठक बोलवली होती. खरं म्हटलं तर कालच्या चर्चेमध्ये पालकमंत्री मुश्रीफ साहेबांनी सूचना केली होती. त्या निमित्ताने ही बैठक घेतली. या पुढच्या काळामध्ये सुद्धा महायुतीतून एकत्र उत्पन्न जिल्ह्यामध्ये आपण काम करू अशा पद्धतीची चर्चा झाली. आणि जिथं कुठं मताधिक्य कमी झालं त्या ठिकाणी आत्मपरीक्षण करून पुढच्या काळामध्ये कशा सुधारणा करता येतील या पद्धतीने चर्चा केली. सर्वप्रथम मला या निमित्तानं त्यासमोर नूतन खासदार आदरणीय छत्रपती शाहू महाराजांचं अभिनंदन करायचं आहे. त्यांच्या कारकिर्दीमध्ये कोल्हापूर जिल्हा अधिक उंचीवर जावा विकास त्या शुभेच्छा मला त्यांनी द्यायच्या. त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र धैर्यशील माने यांचासुद्धा विजय झाला. त्या दोघांच्या माध्यमातून आणि राज्यसभेचे खासदार मुन्ना माडी खासदारांच्या माध्यमातून कोल्हापूरमध्ये याव्या, कोल्हापूरचा अधिक विकास व्हावा अशा पद्धतीच्या शुभेच्छा मी त्या दोघांना देतो. त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये सामान्य माणसांना अतिशय मनापासून भूमिका घेतली आणि मग जवळजवळ 6 लाखापर्यंत मतं मला पडली आणि 1,00,000-1.5 लाख मतदान जरी माझा पराभव झाला असला तरी मला कागद तालुक्यातून कर्जत तालुक्यातून त्यामुळे हा पराभव झाला. पण कोल्हापूर शहरामध्ये असेल, दक्षिण मतदारसंघामध्ये असेल अतिशय अटीतटीनं ही लढाई झाली. त्यामध्ये सर्वच कार्यकर्त्यांनी मनापासून भूमिका घेतल्या, नेते मंडळींनी घेतल्या, जनतेने सुद्धा आम्हाला साथ दिली. तर अनपेक्षित असं मताधिक्य महाराजांना करवीर आणि राधानगरीतून मिळालं. त्यामुळं मताधिक्य थोडं त्यांचं वाढलं आणि म्हणून मताधिक्य जरी वाढला, निवडणुका येतात जातात, जय पराजय होत असतो. माझ्या वडिलांची शिकवण आहे, विजय झाला तर कधी हरवून जायचं नाही आणि पराजय झाला तर कधी चुकून जायचं नाही. या भूमिकेतनं मंडळ साहेबांचा विचार घेऊन पुढच्या काळामध्ये सुद्धा आम्ही कार्यरत राहणार आहोत. शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी पक्षाची जी युती आहे या माध्यमातून पुढच्या काळामध्ये अधिक ताकदीनं आम्ही जिल्ह्याच्या विकासामध्ये सहभागी. करवीर उत्तर दक्षिणमध्ये खरं तर मोठी प्रमाणात श्रीकांत ये ना मारा प्लीज. शाहू महाराजांची उमेदवारी आधी घोषित झाली होती, त्याचा फायदा त्यांना झाला. माझ्या उमेदवारीला जाहीर व्हायला विलंब झाला, जवळजवळ 15-20 दिवसाचा काळ गेला. त्या काळामध्ये शाहू महाराजांचे प्रचार सुरू पुढे गेला. काही माणसं त्या उमेदवारीच्या निमित्तानं त्यांना पहिल्यांदा जोडली गेली आणि माझी उमेदवारी उशिरा जाहीर झाल्यामुळं ती मला अडचण निर्माण झाली आणि त्यामध्ये जे पुढे गेले. आपला देश धर्मनिरपेक्ष असून देशाचा कोणताही एक धर्म नाही. त्यामुळे नवीन शालेय शिक्षण आराखड्यात भगवद्गीता, मनुस्मृती यासारख्या धार्मिक व विषमता, अंधश्रद्धा पसरवणाऱ्या ग्रंथातील ओव्या, अभंग यांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करणे हे अत्यंत चुकीचं आहे. सरकारने अशा प्रकारच्या कोणत्याही धार्मिक ग्रंथाचा समावेश शालेय अभ्यासक्रमात किंवा सरकारी कार्यालयामध्ये करू नये असे मत माजी न्यायाधीश अनिलजी वैद्य यांनी लॉर्ड बुद्धा टीव्हीचे प्रतिनिधी मिलिंद धनविज यांच्याशी एका मुलाखतीदरम्यान चर्चा करताना सांगितले. आपण बघत आहात लॉर्ड बुद्धा टीव्ही. लॉर्ड बुद्धाच्या मैत्री संवाद या कार्यक्रमामध्ये मी मिलिंद धनविज आपले स्वागत करतो. आम्ही लॉर्ड बुद्धाच्या माध्यमातून समाजाचं जे काही समाजामध्ये देशामध्ये एक समाजाला योग्य दिशा देणारे त्याग समर्पण असणारे व्यक्ती आहेत, त्यांना आम्ही मैत्री संवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचे विचार देशभरामध्ये पोहोचवण्याचं काम करत असतो. आज आमच्यासोबत तसेच एक व्यक्तिमत्व आहे जे माजी न्यायाधीश आहेत अनिलजी वैद्य. यांचे आत्तापर्यंत कायदा अनेक विषयावरती 18 पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत. ते लेखक आहेत, विचारवंत आहेत. आंबेडकरी चळवळीमध्ये त्यांचं मोठं नाव आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखतात. त्यांच्याशी आम्ही आज चर्चा करणार आहोत. साहेब जय भीम. जय भीम. लॉर्ड बुद्धाच्या सर्व दर्शकांना माझा जय भीम. साहेब, आपण सध्या नुकताच या देशामध्ये एक गहन मुद्दा सुरू आहे, त्यावरती प्रचंड लोकांच्या प्रतिक्रिया सुरू आहे. शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृती आणि भागवद्गीताचे जे काही श्लोक अभ्यासक्रमामध्ये येणार, हा जो काही विषय सुरू आहे, जर शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीसारखा किंवा भागवद्गीता हा जर काही श्लोक आला तर याचे परिणाम हे योग्य की अयोग्य याबद्दल आपले काय विचार आहे ते आमच्या प्रेक्षकांना कळू द्या. छान. सर्वात आधी या विषयाकडे जाण्यापूर्वी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपलं जे संविधान आहे ते धर्मनिरपेक्ष आहे. आपल्या देशामध्ये देशाला कुठलाही धर्म नाही. प्रत्येकाला आपल्या आपल्या धर्माचं रक्षण करण्याचं, प्रचार करण्याचं स्वातंत्र्य आहे.
परंतु शासन व्यवस्थेमध्ये तो विषय नाही आहे. म्हणूनच तो विषय अभ्यासक्रमात सुद्धा यायला नको. धर्माचा प्रचार, धर्मतत्वांचा प्रचार, हा प्रचार तुम्ही वैयक्तिक लेवलला करा, त्याच्या धार्मिक संस्था काढा, परंतु कुठल्याही धर्माचे ग्रंथ हे अभ्यासक्रमामध्ये नसावेत. जुजबी माहिती असणं त्या धर्माबद्दल हा भाग वेगळा आहे, परंतु तो विषय जर तुम्ही अभ्यासक्रमाला लावत असाल तर हे संविधानाला धरून नाही. राहिला विषय मनुस्मृतीचा. मनुस्मृतीमध्ये ज्या विषमतेच्या उपदेश आहेत की शूद्रांसोबत कसा व्यवहार करायचा, स्त्रियांसोबत कसा व्यवहार करायचा, न स्त्री स्वातंत्र्य महर्ती, स्त्रियांना स्वातंत्र्य देऊ नये वगैरे जे विषमतावादी जे श्लोक आहेत, त्यामुळे तर बाबासाहेबांनी महाडला 1927ला मनुस्मृतीचं दहन केलं. दहन करताना जी प्रतिक्रिया कशी होती, प्रक्रिया, बाबासाहेब एक एक श्लोक वाचायचे आणि लोकांना म्हणायचे की हे तुम्हाला मान्य आहे का. लोक म्हणायचे नाही, आणि मग ते सहस्त्रबुद्धे म्हणून होते त्यांचे सहकारी, त्यांच्या हस्ते ते दहन करायचे. एवढे मोठा विद्वान बाबासाहेबासारखा जगातला प्रकांड पंडित जर त्या मनुस्मृतीचं दहन करत असेल, तर ती मनुस्मृती तुम्ही शालेय अभ्यासक्रमामध्ये लावून मुलांना शिकवत असाल तर याला काय म्हणावं. ही समतेचे जे बीजं आपल्या देशामध्ये समाजामध्ये पेरल्या जात आहे त्याच्या विरोधी बाब झाली. म्हणून हे होता कामा नये. समता, आता बघा, जरी आपल्या देशामध्ये बहुसंख्य हिंदू असतील तरी पण इतरही धर्माचे लोक आहेत, आणि हिंदू जरी असतील तरी त्यामधलं चांगलं काय आहे हे घेतलं गेलं. आजपर्यंत गेली 75-76 वर्ष झाले आपल्या देशामध्ये. आपल्या देशाने इतकी प्रगती केली, देश विदेशामध्ये आपल्या देशाला सन्मान मिळाला, तर त्यावेळी मनुस्मृती शिकवल्या जात नव्हती ना. आजच काय गरज भासली आहे. तर हे धोरण योग्य नाही आहे. सरकारने आपल्या अभ्यासक्रमामध्ये धार्मिक ग्रंथाचं, मनुस्मृती किंवा भगवद्गीता, कुठल्याही धार्मिक ग्रंथाचं शिक्षण देऊ नये. प्रत्येक धर्माच्या लोकांनी आपल्या आपल्या धर्माचा प्रचार, शिकवण आपल्या वैयक्तिक लेवलला द्यावा, आपल्या धार्मिक संस्थांमध्ये, आपल्या घरी द्यावा. अगदी बरोबर. सर, आपला ही संविधानानंच घालून दिलेली चौकट आहे. म्हणजे आपल्या देशाला धर्म नाही, देश हा धर्मनिरपेक्ष आहे आणि ते तत्त्वसुद्धा आहे. परंतु हे असं असतानाही म्हणजे कुठल्याही विशिष्ट एका धर्माचा प्रचार आणि प्रसार सरकारच्या माध्यमातून करू नये. देश धर्मनिरपेक्ष असल्यामुळे तरी सरकार आपल्याला हिंदू राष्ट्र, हा देश हिंदू राष्ट्र होईल अशी त्यांची जे काही मानसिकता आहे, तर हे त्यांचं यामागे त्यांचा हेतू काय आहे, आणि देश हिंदू राष्ट्र जर झाला तर हे योग्य आहे का? नाही, संविधानाचं जे उद्देशपत्रिका आहे त्याच्यामध्ये समता, न्याय आणि धर्मनिरपेक्षता ही मानवी मूल्य टाकलेली आहेत. 42वी घटना दुरुस्ती करून 1976ला इंदिराजी पंतप्रधान असताना त्याचा विशेष उल्लेख केला गेला की या देशाची घटना, ह्या देशाची घटना ही धर्मनिरपेक्ष राहील. मग असं असताना किंवा घटनेची जी चौकट आहे त्याच्यामध्ये कुठल्याही धर्माचं पालन करण्याचा उल्लेख नाही. असं असताना या देशाला हिंदू राष्ट्र करतो म्हणणं हे संविधानाला धरून नाही आहे, विसंगत आहे ही बाब. आणि प्रगत देशांमध्ये तुम्ही बघा, आज अमेरिका आहे, इंग्लंड आहे, युरोपियन कंट्रीज आहे, या देशामध्ये ख्रिश्चन लोक बहुसंख्येनं आहेत, परंतु त्यांनी आपल्या देशाचा असा ख्रिश्चन धर्म ठेवलेला नाही. ते प्रगती करत आहेत. उलट पक्षी जे राष्ट्र, ज्या राष्ट्रांनी आपला धर्म ठेवला, आता पाकिस्तानचं उदाहरण घ्या तुम्ही. पाकिस्तानचा धर्म इस्लाम आहे, इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान. त्यांच्या घटनेमध्ये फक्त मुस्लिमच व्यक्ती पंतप्रधान होऊ शकतो, आणि प्रत्येक धोरण ठरवताना इस्लामिक तत्वांचा, कुराणाचा विचार करून ते धोरण ठरवतात. त्यामुळे काय झालं की तिथे धर्मांधता मोठ्या प्रमाणात आली आणि तो देश प्रगती करू शकला नाही. उलट आपण धर्मनिरपेक्ष असल्यामुळे आपण चांगल्यापैकी प्रगती करत आहोत इतर देशाच्या तुलनेत. तर धर्मनिरपेक्षता हे तत्त्व जे आहे किंवा कलम 25 नुसार
प्रत्येकाला आपला आपला धर्म पालन करण्याचे जे अधिकार दिलेले आहे, ह्या तत्वाचं पालन प्रत्येक नागरिकाने केले पाहिजे. या देशाचा पंतप्रधान असो, राष्ट्रपती असो, किती मोठ्या पदावरची व्यक्ती असो, त्यांनी कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी ज्याला म्हणतात, बाबासाहेबांनी सांगितलं संविधानिक नीतिमत्ता, ही संविधानिक नीतिमत्ता पाळलीच पाहिजे. बाबासाहेबांनी संविधान सादर करताना 1949ला नोव्हेंबरमध्ये एक शेवटचं व्याख्यान दिलं. त्या व्याख्यानात बाबासाहेब म्हणतात की एखादा पक्ष जर आपली विचार प्रणाली संविधानापेक्षा श्रेष्ठ समजत असेल तर मग हा देश गुलामीत जाईल आणि परत स्वातंत्र्य होणार नाही. म्हणजे एवढा मोठा धोका त्यांनी सांगून ठेवलेला आहे. आता समजा हा देश हिंदू राष्ट्र झाला, या देशामध्ये मुस्लिम राहतात, ख्रिश्चन राहतात, पारसी राहतात, बौद्ध राहतात, जैन राहतात, शीख राहतात, ज्यू राहतात. मग ह्या देशाचे हे लोक आहेतच ना. बरं ठीक आहे, बहुसंख्येनं हिंदू आहे, तरी पण वैश्विक मानवी मूल्य जे असतात आणि जी राज्य प्रणाली जे सांगितलेली आहे, पश्चिमी राष्ट्रांमध्ये ऑरिस्टॉटल, सॉक्रेटिस, प्लेटो, रुसो हे जी तत्ववेत्ते होऊन गेले, त्यांनी त्यांचा जो ख्रिश्चन धर्म होता त्याला बाजूला ठेवून एक प्रशासन व्यवस्था निर्माण केली. फ्रान्समध्ये हॉल्टर नावाचा एक तत्ववेत्ता आणि नेता झाला. फ्रान्समध्ये अशीच धर्मांधता होती, पोपची धर्मांधता आणि हुकुमशाही. व्हॉल्टेअरनी ते सगळी नाकारली आणि धर्मनिरपेक्ष धोरणं लावले. आज फ्रान्स जगातला सर्वात मोठा लोकशाही मानणारा देश आहे. अमेरिका 200 वर्षापूर्वी स्वतंत्र, त्यांचं संविधान 200 वर्षापूर्वीचं आहे, तेव्हापासून ते धर्मनिरपेक्ष आहे. तिथे काही चर्चेसला कमी नाही, इंग्लंडला चर्चेसला कमी नाही, युरोपात नाही. आणि ते ख्रिश्चन आहे, त्यांना तर त्यांच्या कॉन्स्टिट्यूशनचा धर्म ख्रिश्चन ठेवतो म्हटलं तर कोणीच विरोध करणार पण नाही आहे. म्हणजे एकंदरीत तुमचं असं मत झालेलं आहे की ही जी संकल्पना आहे ही कॉन्स्टिट्यूशन नाही आहे, तर अतिशय चुकीची संकल्पना आहे असं तुमचं नाही. मला काय म्हणायचं की हे वैश्विक मूल्य असतात, जे जगामध्ये चांगली जे मूल्य आहेत त्या मूल्याची जोपासना आपण केली पाहिजे. ठीक आहे, तुम्ही बहुसंख्येने असेल, मी पाकिस्तानबद्दलही बोलेल, ठीक आहे, तुम्ही मुस्लिम जरी बहुसंख्येनं आहे, पण तुम्ही वैश्विक मूल्य जर नाकारणार, तिथं धर्मनिरपेक्ष जर ठेवणार नाही तर मानवी हक्काचं अवमूल्यन होते. आणि आपण जे आहो, आपण हा म्हणजे आपण मीन्स भारत देशाने प्रगत देशाचं अनुकरण करावं, ते त्या पाकिस्तानचं अनुकरण करावं. आणि तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे की हे संविधानाच्या विरोधात आहे. हे संविधान जर धर्मनिरपेक्ष म्हणत असेल ना, तुम्ही म्हणत असाल तर एका धर्माचं राज्य आलं पाहिजे, घटनेमध्ये आम्ही बदल करू आणि एखाद्या धर्माचं देश करू, तर हे अतिरेक आहे हा. माझा तिसरा प्रश्न आहे साहेब आता, की बघा त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की आपल्या भारतीयांमध्ये जे लोकशाहीचे मूल्य आहे हे रुजवण्याची मानसिकता दिसत नाही, त्याला वेळ लागेल. तर आपण बघतो आहे की आता 50-60 वर्षाचा काळ झाला तरी त्या प्रमाणात लोकशाहीचे जे मूल्य आहे हे म्हणजे रुजताना दिसत नाही आहे. तर यासाठी जर आपल्याला लोकशाहीचे मूल्य जर रुजवायचे असेल भारतीय लोकांमध्ये, तर उपाययोजना काय करता येईल, हा शेवटला प्रश्न. व्हेरी गुड. हा फार प्रश्न चांगला केला की गेल्या 76 वर्षामध्ये स्वातंत्र्यापासून एक बाजू अशी आहे की जो या देशाला हिंदू राष्ट्र करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे, त्यांची संघटना आहे. आणि दुसऱ्या बाजूनी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, धर्मनिरपेक्षता ह्या मूल्यांची जोपासना करणारी कोणतीच संघटना नाही आहे. लोकांमध्ये जी जागृती, शैक्षणिक जागृती आहे, त्यातून किंवा संविधान वाचून ते आपला विचार व्यक्त करतात. तर सरकारने ही जे धर्मनिरपेक्षता, समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि व्यक्तीची प्रतिष्ठा, हे जे जागतिक मूल्य आहेत, मानवी मूल्य आहे, ह्या मूल्याची जोपासना होणारे शिक्षण क्रमात दिलं पाहिजे, अभ्यासक्रमात.
शिवाय अशा संस्था काढल्या पाहिजे त्यांनी, गव्हर्नमेंटनी काढाव्या, प्रायव्हेट NGOनी काढाव्या आणि त्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना ही तत्त्व शिकवली पाहिजे. हे फार मोठ्या प्रमाणात जर फळी निर्माण झाली नाही तर उद्या आपल्याला ही धर्मांध शक्ती आहे ना धोका निर्माण करेल, धोका होईल या शक्तीला. म्हणून आजपासून सतर्क राहावं लागेल. बातमीपत्र घेऊया अल्पविश्रांती. पुन्हा भेटूया नवीन घडामोडी घेऊन. जय भीम.